मोमोज सर्वांनाच खायला खूप आवडतात, परंतु मोमोजची चटणी जशी बाहेर विकत मिळते तशी घरच्या घरी होत नाही, हो ना? नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गाड्यावर मिळते अगदी तशीच मस्त चटपटीत चटकदार एकसंध व छान दाटसर अशी मोमोजची चटणी करणार आहोत। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मोमोज चटणी करण्यासाठी इथे मी 3 छान मोठे पिकलेले टोमॅटो घेतले आहेत। टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर टोमॅटोचा वरचा देठाचा भाग काढून टाकायचा व टोमॅटोला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। अशाच पद्धतीने तिन्ही टोमॅटो इथे मी कट करून घेतले। आता कढईमध्ये भरपूर पाणी गरम करायचं आणि यामध्ये कट केलेले टोमॅटो टाकायचे आहेत। एक 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या। लाल सुक्या मिरच्या कमी तिखट असलेल्या घ्यायच्या आहेत। झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनिटे हे टोमॅटो शिजवून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटे टोमॅटो शिजवून घेतले। बघा, तुम्ही बघू शकता टोमॅटो छान शिजले आहेत। याची जी साल आहे ती आता काढून टाकायची। तिन्ही टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे। टोमॅटो थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, शिजवलेल्या मिरच्या व लसूण घालायचा। 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, ते सुद्धा टाकायचे आणि टोमॅटोची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने टोमॅटोची छान फाईन अशी पेस्ट इथे मी करून घेतली आहे। आता चटणी करण्यासाठी कढईमध्ये अगदी अर्धी पळी एवढं तेल घालायचं आहे। तेल खूप कमी घालायचं। यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या मी छान बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या टाकायच्या आणि छान कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायच्या। लसूण खूप जास्त लालसर करायचा नाही। लसूणचा कच्चेपणा दूर झाला की आता यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, 1 ते 1.5 चमचा सोया सॉस आणि 1 ते 1.5 चमचा व्हाईट व्हिनेगर घातलेला आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघा, चटणी मिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल सध्या आपली चटणी पातळ आहे। तर आता मीडियम गॅसवर एक 5 ते 6 मिनिटे चटणी शिजून घ्यायची, जेणेकरून छान दाटसर आणि एकसंध अशी होईल। याआधी मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक व्हेज मोमोजची रेसिपी शेअर केलेली आहे, नक्की बघा। तर बघा, मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटे चटणी शिजून घेतली। तुम्ही बघू शकता चटणी किती मस्त छान दाटसर व एकसंध अशी झालेली आहे। चटणी दाटसर होण्यासाठी यामध्ये दुसरं काहीही मिक्स करायचं नाही। मोमोज चटणी तयार झाली की बघा, याला एक प्रकारची शायनिंग येते। आपली चटणी जी आहे ना, तिला छान अशी चमक येते। तर इथे तयार आहे आपली अगदी बाहेर विकत मिळते त्या पद्धतीची मस्त चटपटीत चटकदार मोमोज चटणी। फ्रीजमध्ये ठेवून एक 8 दिवस चांगली राहते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा।